नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स नावाने एक चॅप्टर येत असतो की जो सहसा आपल्याकडे कोणत्याही क्लासेसमध्ये या पुस्तकामध्ये शिकवला जात नाही किंवा पुस्तकांमध्ये अभावानेच लिहिला जातो. हा टॉपिक सगळ्याच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. खास करून IBPS आणि TCS जेव्हा एक्झाम घेते तेव्हा हा चॅप्टर जरा जास्तच महत्वाचा ठरतो आणि UPSC ला या चॅप्टरच्या संकल्पनेवरती प्रत्येक वर्षी 2 तरी प्रॉब्लेम्स असतात. या चॅप्टर मध्ये अंकांच्या 2 अंकी संख्येच्या आणि 3 अंकी संख्येच्या दृष्टीने काही त्यांचे गुणधर्म असतील, त्या गुणधर्मावरती प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एक प्रश्न आता आपण आपल्या चर्चेसाठी घेऊया. यामध्ये सांगितलेलं आहे 2 अंकी संख्या आणि तिच्यातल्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक 36 आहे. तर त्या 2 ज्या काही संख्या आहे, जी काही 2 अंकी संख्या आपण घेतलेली आहे त्या संख्येतल्या अंकाचा फरक काय असं विचारलेलं आहे. राईट, आपल्याला दिलेला फरक 36 आहे. शॉर्टकट अत्यंत सोपी आहे. साधारणतः आपल्याकडे काय होत असतं, समजा 2 अंकी संख्या XY अशी मानली जाते, पण X आणि Y मध्ये गुणाकार पण असू शकते. हे 2 वेगवेगळे अंक आहेत हे दाखवण्यासाठी त्या 2 संख्यांचा स्थानिक किमतीनुसार विस्तार केला जातो. 10x अधिक Y. अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या एक लिहिली जाते. करून मिळणारी संख्या असं एक असतं तुमच्या जवळ की जे तुमचं YX होईल आणि तुम्ही त्याला 10Y + X लिहिता. आता या दोघांमधला फरक दिलेला आहे 10x अधिक Y आणि 10Y अधिक X मधला फरक दिलाय तो 36 दिलाय. आणि तुम्ही हे समीकरण सॉल्व्ह कराल. 10x अधिक Y मायनस 10Y मायनस X बरोबर 36. 9x मायनस 9Y बरोबर 36. 9 घेतलं, X मायनस Y बरोबर 36. तर X मायनस Y बरोबर 36 भागिले 9. X मायनस Y बरोबर 4 येते. आणि त्या संख्येतील अंकाचा फरक किती होतो? फरक 4 आला. एवढं करण्याची आवश्यकता नसते. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, तुम्ही एक 2 अंकी संख्या पकडा. अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या घ्या. आणि याच्यातला फरक घ्या. तुम्ही एक 18 नावाची संख्या घ्या, अंकांची अदलाबदल करून आले की 81. यांच्यातला फरक घ्या तुम्ही, तो 63 येईल. हा जो फरक येतो ना 2 अंकी संख्या आणि त्याच्यातल्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या, याच्यातला जो फरक येतो त्याला नेहमी 9 न भाग जात असतो. त्याला 9 न भाग द्या. दिला. जो भागाकार मिळतो ना त्या 2 अंकांतला फरक असतो, तो भागाकार 7 आला. याच्यातला फरक पण 7च आहे. म्हणजे तुम्हाला समजा उद्या 17 दिलं, 71 झालं तुमचं, तुम्ही याच्यातला फरक घेतला तर तुमचा तो 54 येईल.
दोन अंकी संख्या त्याच्यातल्या अंकांची अदलाबदल करून आलेली संख्या यांच्यातल्या फरकाला तुम्ही 9 न भागला, 9 न भाग जातोच, जावावंच लागतो. त्या 54 ला 9 न भागला 6 आलं. तो 6 त्या संख्यांमध्ये वापरलेल्या अंकातला फरक असेल. 1 आणि 7 हे दोन अंक वापरलेत आपण, त्याच्यातला फरक किती आहे? 6 आहे. कळतंय? म्हणून या तंत्रज्ञानानुसार दोन अंकी संख्या, राईट, अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक तुम्हाला किती दिला होता? 36 दिला होता. हा फरक नेहमी 9 न भाग जाणारा असतो. त्याला 9 न भागल्यावरती किती आलं होतं? 4 आलं होतं. आणि हा 4 काय दाखवतो? या दोन अंकी संख्येत वापरलेल्या अंकातला फरक वापरला जातो, की जो किती आहे? 4 आहे. हे एवढं करण्याची आवश्यकता नसते. ही थीम माहिती असली पाहिजे. कोणती? हे वाक्य लिहून ठेवा. एक दोन अंकी संख्या आणि त्या दोन अंकी संख्येला अदलाबदल केल्याच्या नंतर मिळणारी संख्या यांच्या फरकाला नेहमी 9 न भाग जातो आणि मिळणारा जो काही भागाकार असेल तो त्या संख्येमध्ये वापरलेले जे काही अंक आहेत त्याच्यातला फरक असतो. ही एक अत्यंत महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हा युपीएससीचा अत्यंत फेवरेट सेक्शन आहे. 2019 सालापासून 2023 सालापर्यंत 4 आणि 5 प्रश्न या कन्सेप्टवरती विचारलेले आहेत. भविष्यात राज्यसेवेसाठी ही कन्सेप्ट अत्यंत महत्वाची आहे. कळतंय? याच्या पुढं आपण याच घटकावरती आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. तर याच कन्सेप्टवरचा हा अजून एक दुसऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम आपण बघूयात. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? एक दोन अंकी संख्या आणि त्या दोन अंकी संख्येतल्या अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतर मिळणारी संख्या यांच्यातला फरक किती आहे? 63 आहे. तर अशी लहानात लहान शक्य दोन अंकी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. राईट? मग आपण असं करायचं, दोन अंकी संख्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक किती? हा फरक नेहमी कितीनं भाग देणार असतो? आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला की या फरकाला नेहमी 9 न भाग जातो. या फरकाला 9 न भाग दिल्याच्या नंतर मिळणारा भागाकार किती आहे? मिळणारा भागाकार 7 आहे. हा 7 त्या दोन अंकांमधला फरक दिसतो. मग तुम्हाला ती लहानात लहान दोन अंकी संख्या शोधायला सांगितलेली आहे. यांच्यामधला फरक 7 पाहिजे. राईट? मग शून्य तर असणार नाही. तर शून्य असेल तर इकडे 7 असं म्हणता येणार नाही. शून्य साधी दोन संख्या संख्या नाहीये. म्हणजे कमीत कमी तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. 7चा फरक आणण्यासाठी इथं काय घ्यावं लागेल? 8. म्हणून लहानात लहान दोन अंकी संख्या की जिच्या बाबतीमध्ये हे असं घडू शकतं ती कोणती आहे? 18 आहे. ही कोणती संख्या आहे? 18 ही संख्या आहे. याच्यामध्ये उगीच समीकरण मांडून बिंडून जीव बारीक करून घेण्यामध्ये मजा नाहीये. तर लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती असेल? 18 असेल. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की आपण या प्रश्नांची उत्तर आपण ऑप्शनला बघून पण देऊ शकतो. कळलं? 4 ऑप्शन्स असतात आणि ऑप्शन चेक करण्यामध्ये बराच वेळ जातो. इथे किती वेळ जाणार आहे? जर 63 ला 9 भागलं 7 आलं. 7चा फरक मेंटेन करायचं. 1 ला 7 वाढवलं 8 आलं. खलास 18. पहिला ऑप्शन चेक करेपर्यंत हे होऊन जातं. तो कळतंय? आणि युपीएससी या टॉपिकवरती खूप जास्त विचारते. म्हणजे तिथं तुझे पर्यायावरून गेले असते ना, मग तिथले तर पोरं खतरनाकच असतात. कळलं? तर ते सोय केलेली असते की तू पर्यायावरून हल्ला नाही पाहिजेस. त्याच्यामुळं कन्सेप्टनी जा, पर्याय वगैरे बघू नका. आता याच घटकावरती आपण आणखी एक प्रॉब्लेम बघूयात. कळतं? तर याच संकल्पनेवरच आपण
एक तिसरं एक्झाम्पल बघूयात. राईट, एक 2 अंकी संख्या आहे, त्याच्यात वापरलेल्या अंकांची जी काही बेरीज आहे ना, ती बेरीज ही ती 2 अंकी संख्या आणि त्या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला जो काही फरक येईल त्याच्या 1/5 पट आहे. तर त्या संख्येच्या अंकातील फरक काढा असं म्हणलंय. त्या संख्येच्या अंकातला फरक 5च असेल, दुसरा कोणता असणार आहे? त्या संख्येतल्या अंकांची बेरीज किती असेल? 9 असेल. आणि संख्या कोणती असेल? 14, 7, 2, 72 तरी असेल, 27 तरी असेल. गणित असं करतात, समजतंय का? म्हणजे चेहऱ्यावर तुला असं तुझ्या हे वाटलं नाही पाहिजे, आता ह्याला हे गणित तू देऊन बघ, परेशान होते दुनिया. कसं होतं तुला सांगतो राजा. 2 अंकी संख्या आहे, आपण एक्स नावाची 2 अंकी संख्या पकडू. राईट, आपल्याला काय सांगितलंय त्यातल्या अंकांची बेरीज. ही कशाच्या? ती 2 अंकी संख्या मायनस अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या करून मिळणारी संख्या यांच्या फरकाच्या 1/5 पट आहे. म्हणजे हा फरक जर तुमचा 5 असेल, आता या 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या 5 असेल, तर हे तुमचा 1 असेल. राईट, आता तुम्हाला सांगितलं मी 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांचा जो फरक असतो तो नेहमी 9 न भागाकार करणार असतो. म्हणजे या फरकाला तुम्ही 9 न भागल्याच्या नंतर 5 मिळाले असा अर्थ त्याच्यातला. आणि 9 न भागल्याच्या नंतर जे काही मिळतं ना, ते त्यांच्या अंकामध्ये वापरलेले जे काही अंक आहेत त्याच्यातला फरक दाखवतो. म्हणजे हा एक्स मायनस वाय काय दाखवतो? इट सेल्फ 5 दाखवतो. आत्ताच सांगतो मी, जस्ट मागच्या 2 एक्झाम्पल मध्ये तेच सांगितलं. 2 अंकी संख्या, अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला काहीतरी फरक मिळतो, तो नेहमी 9 न भाग जाणार असतो. त्याला 9 न भाग दिल्यावर 5 मिळाले. कळतंय? 9 न भाग दिल्यावर 5 मिळाले म्हणजेच जो काही भागाकार आलाय तो 5 आहे. तोच भागाकार त्या अंकातला फरक दाखवतो. म्हणजे एक्स मायनस वाय किती झालं? 5 झालं. आणि हे 2 अंकी संख्या आणि अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक 9 न भागल्यावर 5 येतो. म्हणजे किती झाला हा? 9 न भागल्यावर 5 येतो म्हणजे 9 45 असेल. तर अंकांची बेरीज किती झाली? 9 1 9 झालं. म्हणजे बघा राजे हो, हे एक्स अधिक वाय किती झालं? तुमचं 9 झालं. म्हणजे तुमची जर एक्स अधिक वाय 9 असेल, एक्स मायनस वाय तुमचा 5 असेल, तर तुम्हाला बोट आणि प्रवाह या नावाच्या चॅप्टर मध्ये शिकवलेल्या टेक्निक नुसार तुम्ही असं एक्स ची जी किंमत आहे ती ही 9 5 14 भागिले 7 होईल. यांच्यातला फरक 2 आहे, ही वाय ची किंमत होईल 2, किंवा याच्यातला फरक घेतला तर वाय ची किंमत 2 होईल. मग ती संख्या काय असेल? एक्स वाय म्हणजे एकतर ती संख्या 72 असेल किंवा 27 असेल. आता तुम्ही बघा, या दोघांची बेरीज किती आली? ती 9 येत आहे. या दोघांमधला फरक घ्या, 45 येतो. 45 ची 1/5 पट. बरोबर आहे ना सगळं? राईट. म्हणजे तुमच्याकडं थोडं कन्सेप्ट जर असतील, तुम्हाला थोडं संकल्पनाधिष्ठित तुम्ही शिकलात,
बघा, जेवढं तुम्हाला समीकरण मांडून गणित करण्यासाठी कष्ट करावे लागतात ना, त्याच्या 10%च कष्ट संकल्पना क्लिअर करून अप्लाय करण्यामध्ये शिकावे लागतात. गाढव काम करणं कधी अवघड असतं. पाठीवर गाढवाच्या रेती भरून नेणं आणि हायवानं रेती भरून नेणं फरक आहे. तुम्ही गाढवाच्या पाठीवर रेती वाहून नेतो, प्रॉब्लेम तिथं आहे तुमचा. कळलं? तुम्हाला हायवानं रेती न्यायची, प्रॉपर स्टाईलनं घेऊन जायचं. आता याच संकल्पनेवरती आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. कशा पद्धतीने होतं बघा. स्मार्ट एक्झाम्पल्स एकदम, राईट. हे सगळी राज्यसेवेसाठी आणि युपीएससी साठी महत्वाची उदाहरणं आहेत. उद्या कंबाईनच्या पेपरला पण दिसू शकते. तर याच कन्सेप्टवरचा अजून एक प्रॉब्लेम आपण हातावरती घेऊया. हा 4थ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम आहे. एका 2 अंकी संख्येतल्या अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतर मिळणारी संख्या ही ओरिजिनल संख्येपेक्षा 18 जास्त आहे म्हणले. म्हणजे काय हो, 2 अंकी संख्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक किती दिलाय? 18 दिलाय. हा फरक नेहमी 9 न भाग जाणार असतो, त्याला एक्सक्यूजच नाही. मग 9 न भाग दिल्यानंतर जो भागाकार मिळतो 2, तो त्या 2 अंकी संख्येतला फरक असतो. त्या 2 अंकी संख्येत वापरलेल्या अंकातला फरक आहे. ते आपल्याला त्या 2 अंकी संख्येतल्या अंकांची बेरीज पण दिलाय. किती दिलंय? मग आता मध्ये कोण असेल? मोठी संख्या असेल. बोट आणि प्रवाहाच्या कन्सेप्ट नुसार इथं 5 येईल, इथं 3 येईल. वायची किंमत 3. तर ती संख्या कोणती असं विचारलंय. म्हणजे आता XY जर घेतलात तुम्ही तर 53 होईल आणि YX घेतला तर 35 होईल. यातल्या अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतर 35 होत आहे. पण अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतर मिळणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 18 न जास्त आहे म्हणलंय. पण इथं 18 न कमी होते म्हणून हे 53 येणार नाही. आता 35 ला तुम्ही 53 केलात, अंकांची अदलाबदल झाली आणि हे 18 न वाढतंय, 18 न जास्त आहे म्हणून मूळ संख्या कोणती आहे? 35 आहे. म्हणून ती संख्या कोणती असेल? ती संख्या 35 आहे. 35. तर ती संख्या कुठली? किती आहे? 35 आहे. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्ट वरती युपीएससी न खूप मायेनं प्रश्न विचारलेले आहेत, खूप आवडीनं प्रश्न विचारलेला आहे. कळतंय? एमपीएससी पण अधूनमधून एकदा विचारते, पण आता इथून खूप ट्रेंड असेल. पाठीमागं काय आलं होतं हे कधी महत्वाचं नसतं, पुढे काय येऊ शकते ह्याची तयारी पण असणं गरजेचं आहे. म्हणून मी परत सांगतोय, हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. याच तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. याच कन्सेप्टवर अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. याला जे आपण कशा पद्धतीने वर्कआउट करता येईल हे तुम्हाला लक्षात येईल. कळतं? तर यावरचा हा 5वा प्रॉब्लेम बघा. एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये 2 अंकी संख्या, त्याच्यात वापरलेल्या अंकांचं गुणोत्तर 1:2 आहे. समजा X आणि Y 2 अंक वापरले, 1:2 फरक आहे. आता काय म्हणले बघा, तुम्ही नीट लक्ष द्या. 2 अंकी संख्या आणि त्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या. यांच्यातला फरक 36 आहे. यांच्यातला फरक किती आहे? 36 आहे. या फरकाला तुम्ही 9 न भागला, भाग जातोच, राईट. या फरकाला तुम्ही काय केलं? 9 न भागला.
तर जो भागाकार मिळतो ना 4, हा काय दाखवतो, त्या संख्येत वापरलेल्या अंकातील फरक दाखवतो. मग त्या संख्येत वापरलेल्या अंकातला गुणोत्तर किती दिले, 1:2 दिले. याच्यातला फरक 1 भाग, फरक किती आला, 4 आला. मग 1 भाग जर 4 असेल तर 1 4 दोन्ही 4 1 4 दोन्ही 8. म्हणजे त्या संख्येमध्ये वापरलेले अंक कोणते आहेत, 4 आणि 8 आहेत. आता बघा, तुम्हाला त्या संख्येतल्या अंकांची बेरीज काय असेल, 4 आणि 8. अंकातील फरक किती असेल, अंकातला फरक किती असेल, 4 असेल. यांच्यातला फरक विचारलाय तुम्हाला, फरक किती असेल, 8 असेल. बघा माय बापू, या कन्सेप्ट वरचे एक्झाम्पल सोडवत असताना किंवा तुम्ही हे एक्झाम्पल सहज तुमच्या मित्रांना कोणाला तरी देऊन बघा, याच्यामध्ये काय काय कहर केला जातो. हे किती सहज गतीनं, सहज पद्धतीनं एकाच कन्सेप्ट वरती हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कळतंय? तर नेमके एखादा चॅप्टर प्रिपेअर करतो आपण, तर नेमक्या एक्झॅक्ट कुठल्या कन्सेप्टला आपण हाताला धरलं तर अख्खा चॅप्टर आपला कॅरी आउट होऊ शकतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. खास करून शिकवणाऱ्याला कळलं पाहिजे. एकदा तेवढी कन्सेप्ट धरली की पूर्ण चॅप्टर संपला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न आला, म्हणजे त्याच्यावर काही प्रश्न आला तर तेवढ्या एका कन्सेप्ट वरती आपलं झालं पाहिजे. अशा पद्धतीची टीचिंग पाहिजे आणि अशा पद्धतीची लर्निंग पाहिजे. कळतंय? अशा पद्धतीची जर लर्निंग असेल तुमची, तर त्या लर्निंग मधला यल जाईल आणि अर्निंग वर याल. कळलं? लर्निंग मधला यल जर काढायचं असेल, कळतंय, तर शिकणं जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये दम असला पाहिजे, कन्सेप्ट प्रॉपर असल्या पाहिजेत, वेळ वाचण्याच्या त्यात शक्यता असल्या पाहिजेत. कळतंय? तुम्हाला हे सगळं चांगलं वाटत असेल, भन्नाट वाटत असेल, भारी वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. कळतंय? आणि काय लाईक कमेंट वगैरे असतं ते सगळं करत चला, आणि ते कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि हा लेक्चर इकडे थांबवतो. नमस्कार.